या भारतामध्ये आमची कोणाशी दुश्मनी नाही आहे, पण ज्याची या भारताशी दुश्मनी आहे त्याला मात्र सोडणार नाही, ही देखील आमची या ठिकाणी मानसिकता आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, एक लक्षात ठेवा, वंदे मातरमचा नारा, भारत माता की जयचा नारा तुम्हाला या सभेमध्ये तर ऐकायला मिळेल, पण तिकडच्या सभेमध्ये ऐकायला मिळणार नाही, कारण त्यांनी आता वंदे मातरमची साथ सोडलेली आहे। आता त्यांचा झेंडाही बदललाय, त्यांचा दंडाही बदललाय। आणि म्हणून या मुंबईच्या निवडणुकीत आम्हाला सुरक्षित मुंबई देखील तयार करायची आहे। या मुंबईमध्ये शिरलेले बांगलादेशी गेले 6-8 महिने सातत्याने मागे लागून अनेक बांगलादेशी आम्ही वापस पाठवले, पण पुढच्या काळामध्ये एक एक मुंबईतला बांगलादेशी या बंगालमधनं आलेला, त्या बंगालच्या रस्त्याने, त्या ममता दीदीच्या आशीर्वादाने या ठिकाणी आलेला एक एक बांगलादेशी शोधून काढू आणि त्याला बांगलादेशमध्ये परत पाठवण्याचं काम आणि सुरक्षित करण्याचं काम हे या ठिकाणी केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। एक सुरक्षित मुंबई आम्हाला तयार करायची आहे। या मुंबईतल्या सामान्य माणसाचं स्वप्न काय आहे? या मुंबईच्या मराठी माणसाचं स्वप्न काय आहे? अरे एकेकाळी या गिरणगावमध्ये, या दक्षिण मुंबईमध्ये राहणारा तो मराठी माणूस, तो हद्दपार झाला, पाप कोणाचा आहे? गिरणी कामगार हद्दपार झाला, पाप कोणाचा आहे? अरे तुम्ही नेहमीच सांगता माझ्या महानगरपालिकेमध्ये 70,000 कोटी रुपयाच्या फिक्स डिपॉझिट केले आहेत। अरे त्या फिक्स डिपॉझिटच्या रसीदी आम्ही चाटायच्या का? अरे ज्यावेळी माझा तो गिरणी कामगार त्या ठिकाणी मुंबईच्या बाहेर जात होता, ज्यावेळी त्याला त्या ठिकाणी रस्त्यावर आणण्याची वेळ होती, अरे त्या 70,000 कोटीतले 2-3 हजार कोटी जरी खर्च केले असते तरी माझ्या गिरणी कामगाराला याच मुंबईमध्ये त्याचं हक्काचं घर मिळालं असतं। आम्हाला कागद आणि रसीदी चाटण्याकरता त्या ठिकाणी सत्ता नको आहे, आम्हाला जिवंत माणसाची सेवा करायची आहे। जिवंत माणसाला त्याचं हक्काचं घर हे त्या ठिकाणी मिळवून द्यायचं आहे। अरे बीडीडी चाळीच्या संदर्भात किती वर्ष या ठिकाणी संघर्ष चालला, पण आम्ही निर्णय केला की बीडीडी चाळ ही बिल्डराच्या घशात देणार नाही। या ठिकाणी बीडीडी चाळ मराठी माणसाची अस्मिता ज्या ठिकाणी होती, 80,000 मराठी माणसं त्या ठिकाणी वाट बघत होते, कधीतरी आम्हाला आमचं हक्काचं घर मिळेल, पण यांच्या कंत्राटदाराच्या, यांच्या बिल्डरांच्या जाळ्यामध्ये त्या ठिकाणी हा बिल्डर की तो बिल्डर, त्याच्या या भांडणामध्ये त्या बीडीडी चाळीचा यांनी सत्यानाश केला। पण आम्ही निर्णय केला, बिल्डराची आवश्यकता नाही, म्हाळा